नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाचा सराव संच 2.3. तर सराव संच 2.3 मधील पहिला प्रश्न, पुढील करणींच्या कोटी लिहा. आता करणींची कोटी, कनिष्ठ संख्या या सगळ्या बाबी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. तर या ठिकाणी पहिली जी करणी दिलेली आहे 7 चे तिसरे मूळ, 7 चे तिसरे मूळ या करणीची कोटी किती कोटी येणार हो? या करणीची कोटी बरोबर किती आहे कोटी? 3. ओके, या करणीची कोटी किती आहे? 3. चला तर मग दुसरं उदाहरण पाहूया. 5 गुणिले 12 चे वर्गमूळ, 5 गुणिले 12 चे वर्गमूळ, वर्ग म्हणजे 2, कोटी बरोबर या करणीची किती आहे? कोटी बरोबर 2. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे 10 चे चौथे मूळ, म्हणजे कोटी किती आहे या ठिकाणी? अगदी बरोबर आहे 4. त्याच्यानंतर 39 चे वर्गमूळ, 39 चे वर्गमूळ याची कोटी किती येते हो? अगदी बरोबर आहे, किती येते? 2. आणि त्याच्यानंतर 18 चे तिसरे मूळ या करणीची कोटी आहे किती? 3. अगदी बरोबर आहे. म्हणजे करणीची कोटी लिहायचं काय अवघड आहे का? ठीक आहे, नाही ना. चला तर मग आपण पुढचा दुसरा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. लक्षात आलं का? करणी संख्या कोणती असते कोणती नसते याचा आपण अभ्यास केलेला आहे. काय हो? कनिष्ठ संख्या, करणी असण्यासाठी कनिष्ठ संख्या ही धनपरिमेय संख्या असावी लागते आणि पूर्ण त्या दिलेल्या संख्येचा विचार करता ती अपरिमेय असायला लागते, तरच ती करणी असते. ओके, तर या ठिकाणी आता पाहूया आपण 51 चे तिसरे मूळ. 51 ही परिमेय संख्या आहे. त्याचबरोबर 51 चं तिसरं मूळ आपल्याला काढता येते का? नाही. म्हणजे 51 चे तिसरे मूळ ही जी दिलेली संख्या आहे ती कसली आहे? करणी संख्या आहे, म्हणजे करणी आहे. ही काय आहे? करणी आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. ही करणी आहे. आता या ठिकाणी काय दिले? 16 चे चौथे मूळ. आता 16 चे चौथे मूळ, 16 चे चौथे मूळ म्हणजेच काय लिहितो आपण? 16 चा 1/4 घातांक. बरोबर, 16 चा 1/4 घातांक. चौथे मूळ म्हणजेच 1/4 घातांक. बरोबर. आता या ठिकाणी 2 चा चौथा घातांक म्हणजे किती मिळतं आपल्याला? 16 मिळतं. बरोबर, म्हणजे या ठिकाणी 2 चा चौथा घातांक त्याचा 1/4 घातांक. 16 म्हणजे 2 चा चौथा घातांक आणि त्याचा मूळचा 1/4 घातांक आहेच. बरोबर काय होणार हो? 2. 4 ला 4 निघून गेले, 2 चा 1 घातांक म्हणजेच 2. आता 2 ही काय आहे? 2 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. दोन्ही परिमेय संख्या आपल्याला मिळते, म्हणजे 16 चं चौथं मूळ आपल्याला 2 मिळतं आणि ती परिमेय संख्या मिळते. महिला करणी म्हणता येईल का? नाही. म्हणून 16 चे चौथे मूळ ही करणी नाही, परिमेय संख्या मिळते म्हणून ही करणी नाही. चला तर पुढे जाऊया आपण. आता 81 चे पाचवे मूळ. 81 ही धनपरिमेय संख्या आहे. त्याचबरोबर 81 चं पाचवं मूळ निघतं का? नाही. म्हणजे पूर्ण ती संख्या काय आहे? अपरिमेय आहे, म्हणजेच ही करणी आहे. ही करणी आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. 256 चं वर्गमूळ. आता 256 चं वर्गमूळ आपल्याला निघतं, काढता येतं, माहिती आहे तुम्हाला. तर 256 चे वर्गमूळ म्हणजे त्याचा 1/2 घातांक. वर्गमूळ म्हणजेच 1/2 घातांक. बरोबर. 256 चं वर्गमूळ म्हणजे 16 चा वर्ग. 16 चा वर्ग किती येतो? 256.
आणि त्याचा 1/2 घातांक. म्हणजेच काय हो, 16चा 2 गुणिले 1/2 घातांक म्हणजे फक्त 16 मिळतं. 16 ही काय मिळाली आपल्याला, 16 ही परिमेय संख्या आहे. 16 ही परिमेय संख्या आहे. म्हणून 256 चे वर्गमूळ ही करणी नाही. ही करणी नाही. लक्षात येते का बघा तुमच्या. पूर्ण या करणी संख्येचं जर सोपं रूप दिलं तर आपल्याला ते 16 मिळतं आणि 16 ही परिमेय संख्या मिळते. पूर्ण ती संख्या एक तर अपरिमेय असावीच लागते आणि करणीची संख्या ही धनपरिमेय असायला लागते तरच ती करणी होते. तर या ठिकाणी 256 चं वर्गमूळ 16 मिळतंय आणि 16 ही परिमेय संख्या. ओके, चला तर पुढे जाऊया आता आपण. 64 चे तिसरे मूळ. 64 चे तिसरे मूळ. आता 64 चे तिसरे मूळ आहे आपल्याला मिळतं. म्हणजे 64 चं तिसरं मूळ म्हणजे 64 चा 1/3 घातांक. ओके, बरोबर. 64 चा 1/3 घातांक म्हणजेच 4 चा 3 वेळा गुणाकार केले की आपल्याला 64 मिळतं. 4 चौक 16 चौक 64. म्हणजेच या ठिकाणी 4 चा घन आणि त्याचा 1/3 घातांक म्हणजेच काय मिळतं आपल्याला या ठिकाणी 4. आणि 4 ही काय आहे, 4 ही परिमेय संख्या आहे. 4 ही परिमेय संख्या आहे किंवा मिळते. म्हणून 64 चे तिसरे मूळ ही करणी नाही. ही करणी नाही. येते लक्षात तुमच्या सर्वांच्या. ठीक आहे. आता इथं जाऊया आपण 6वं जे उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी 22/7 चे वर्गमूळ. 22/7 ही धनपरिमेय संख्या आहे आणि 22/7 चा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही. म्हणजेच ही काय आहे, पूर्ण संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय आहे म्हणजेच ती करणी आहे. करणी आहे. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे करणी आहे नाही, कोणती नसते कोणती असते ते. ठीक आहे. तर मग आपण आता पाहूया लगेच पुढचा तिसरा प्रश्न. तर काय आहे तिसरा प्रश्न बघा. खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. आता सजातीय करणी म्हणजे काय आपण पाठीमागे व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. सजातीय करणी म्हणजे काय, तर ज्या करणींची कोटी सारखी असते त्याचबरोबर कनिष्ठ संख्या सुद्धा सारखी असते, समान असते, अशा करणींना सजातीय करणी असे म्हणतात. अन्यथा बाकीच्यांना विजातीय करणी समजतात. ओके, तर आपण या ठिकाणी आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, 52 चे वर्गमूळ आणि 5 गुणिले 13 चे वर्गमूळ. मग या ठिकाणी 52 ला आपण सोपं रूप देऊन पाहूया. ही काय सोप्या रूपातच आहे. बरोबर. या ठिकाणी होणार 13 चौक 52. 13 चौक 52 म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, 4 चे वर्गमूळ गुणिले वर्गमुळात 13 बरोबर 4 चे वर्गमूळ 2 वर्गमुळात 13. ओके, म्हणजे 52 चं सोपं रूप आपल्याला 2 वर्गमुळात 13 मिळालं. आणि या ठिकाणी दुसरी करणी काय, 5 गुणिले वर्गमुळात 13 बरोबर. म्हणजेच या ठिकाणी ह्या कशा करणी आहेत, सजातीय करणी आहेत. म्हणून 2 वर्गमुळात 13 व 5 वर्गमुळात 13 या सजातीय करणी आहेत. लक्षात येते का बघा, त्या काय आहेत, सजातीय करणी आहेत. आता 2 वर्गमुळात 13 म्हणजेच वर्गमुळात 52. चला तर आता जाऊया आपण पुढे. या ठिकाणी 68. आता 68 जी संख्या आहे ही सोप्या रूपातच आहे. 5 वर्गमुळात 3 म्हणजे हे पूर्णपणे या करणीचं सोपं रूप आहे. आता 68 ला आपण सोपं रूप देऊन पाहूया.
68 चे वर्गमूळ. या ठिकाणी काय होणार आहे, 17 चोक 68 म्हणजे 4 गुणिले 17 बरोबर. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळामध्ये 17 होईल बरोबर. 4 चं वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 17. ओके, आता हे सोपं रूप झालं, हे सोपं रूप झालं. इथं बघा आता दोघांची कोटी मात्र सारखी आहे, परंतु इथं 3 कर्निष्ठ संख्या आणि इथं 17 आहे. म्हणजे या सजातीय करणी आहेत का, नाही. म्हणजे या कशा आहेत, विजातीय करणी आहेत. म्हणून 2 वर्गमुळात 17 व 5 वर्गमुळात 3 या विजातीय करणी आहेत. विजातीय करणी आहेत कारण करनिष्ठ संख्या भिन्न आहेत. ओके, कोटी मात्र सारखे पण त्यांची कर्निष्ठ संख्या कशी आहे, भिन्न आहे. ओके, आता तिसरं उदाहरण. या ठिकाणी 4 गुणिले वर्गमुळात 18 आणि 7 गुणिले वर्गमुळात 2 ही सोप्या रूपात करणी आहे. पण आता पहिली आपण करणी जी आहे ती सोप्या रूपात मांडूया. 4 गुणिले वर्गमुळात 18 बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 9 दुनी 18. ओके बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय होणार, 4 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय मिळतं, 4 त्रिकोण 12 वर्गमुळात 2. ओके, आता ही आपल्याला 4 वर्गमुळात 18 ची सोपं रूप काय मिळालं, 12 वर्गमुळात 2 आणि दुसरं काय 7 वर्गमुळात 2. दोघांची कोटी सारखी आहे, कर्निष्ठ संख्या सुद्धा सारख्या मिळतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं 12 वर्गमुळात 2 व 7 वर्गमुळात 2 या कशा आहेत, सजातीय करणी आहेत. आलं लक्षात. आता जाऊया आपण पुढच्या उदाहरणात. या ठिकाणी आता बघा चौथं उदाहरण. 19 गुणिले वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3 म्हणजे दुसरी जी करणी जी आहे ती सोप्या रूपामध्ये आहे. पहिलीचं फक्त आपण सोपं रूप मांडून घेऊया. 19 गुणिले वर्गमुळात 12 बरोबर 19 गुणिले वर्गमुळामध्ये 4 त्रिकोण 12 बरोबर 19 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 19 गुणिले 4 चं वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच आपल्याला 19 दुनी 38 वर्गमुळामध्ये 3 अशी ही आपल्याला 19 वर्गमुळात 12 या करणीचं सोपं रूप मिळतं. आता निरीक्षण करा, दोघांची कोटी सारखी आहे, करणीची संख्या इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोघांची करणीची संख्या सारखी आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल 38 वर्गमुळात 3 व 6 वर्गमुळात 3 या सजातीय करणी आहेत. ओके, चला आता जाऊया 5चं उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी बघा 5 गुणिले वर्गमुळात 22 आणि 7 गुणिले वर्गमुळात 33. तर या ठिकाणी आतमध्ये असणाऱ्या कर्निष्ठ संख्या भिन्न आहे, कोटी सारखी आहे पण कर्निष्ठ संख्या भिन्न आहे. त्यांना सोपं रूप जरी दिला आपण 11 दुनी 22 त्यातला 11चं किंवा 2चं काही वर्गमूळ काढता येत नाही. ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट म्हणता येईल 5 वर्गमुळात 22 व 7 वर्गमुळात 33 या विजातीय करणी आहेत. कारण
कोटी समान आहे, कोटी समान आहे, परंतु कर्निस्थ संख्या मात्र भिन्न आहेत, म्हणून या काय आहेत विजातीय करणी. ओके. त्याच्यानंतर आता या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण, या ठिकाणी 5 गुणिले वर्गमुळात 5 हे काही सोप्या रूपातच करणी आहे. राहिले आता वर्गमुळात 75. याला आपण सोपं रूप देऊन पाहूया. वर्गमुळात 75 बरोबर त्याचंच आपण सोपं रूप 25 त्रिक 75 बरोबर. वर्गमुळात 25 सेपरेट करतो म्हणजे करणी चिन्ह देऊन टाकतो, गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 5 वर्गमुळात 3. ओके. आता या ठिकाणी 5 वर्गमुळात 5 आहे आणि इथं 5 वर्गमुळात 3 आहे. दोघांची कोटी सारखी आहे, पण इथं 5 कर्निस्थ संख्या आहे आणि इथं 3 मिळते, म्हणजे ह्या काय आहेत विजातीय करणी आहेत. 5 वर्गमुळात 5 म्हणून 5 वर्गमुळात 5 व 5 वर्गमुळात 3 या विजातीय करणी आहेत, विजातीय करणी आहेत. का? कारण त्यांच्या कर्निस्थ संख्या भिन्न आहेत, कर्निस्थ संख्या भिन्न आहे, कोटी मात्र सारखी आहे. असा हा होता आपला तिसरा प्रश्न. आता पाहूया आपण लगेचच पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, खालील करणींना सोपे रूप द्या असा आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेली करणी कोणती आहे? वर्गमुळात 27 बरोबर. आता कर्निस्थ संख्येचा असं 2 अवयव पाडायचं की त्या 2 अवयवापैकी एकाच आपल्याला वर्गमूळ निघावं, म्हणजेच काय 9 त्रिक 27 बरोबर. वर्गमुळात 9 गुणिले सेपरेट वर्गमुळात 3 म्हणजे करणी चिन्ह दोघांना देऊन टाकलं. 9 चं वर्गमूळ 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणून वर्गमुळात 27 बरोबर 3 वर्गमुळात 3 हे त्याचं सोपं रूप मिळालं. ओके. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे वर्गमुळात 50 ही करणी दिलेली आहे. याचा आपण सोपं रूप म्हणू. 50 चं असं 2 अवयव पाडायचं 25 गुणिले 50 बरोबर. करणी चिन्ह दोघांना सेपरेट देऊन टाकायचं गुणिले वर्गमुळात 2. 25 चं वर्गमूळ 5 गुणिले वर्गमुळात 2 म्हणून आपल्याला याचं सोपं रूप काय मिळालं वर्गमुळात 50 चं तर 5 वर्गमुळात 2. ओके. हे झालं त्याचं सोपं रूप. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी वर्गमुळात 250 आहे बरोबर. याचं सुद्धा आपण 2 अवयव पाडायचं 25 10 250 25 गुणिले 10 बरोबर. करणी चिन्ह दोघांना देऊन टाकायचं वर्गमुळात 10 बरोबर. 25 चं वर्गमूळ 5 गुणिले वर्गमुळात 10 म्हणून आपल्याला या ठिकाणी 250 या करणीचं सोपं रूप मिळतं 5 वर्गमुळामध्ये 10. ओके. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी आता वर्गमुळात 112 बरोबर. 112 16च्या पाड्यात येतं आहे का नाही. 16 सत्ते 12 112 बरोबर. करणी चिन्ह दोघांना वेगवेगळं देऊन टाका बरोबर. 16चा वर्गमूळ 4 गुणिले वर्गमुळात 7 म्हणून 112 चं सोपं रूप या करणीचं सोपं रूप काय आलं 4 गुणिले वर्गमुळात 7. पुढा 5वं उदाहरण 168
चे वर्गमूळ बरोबर. आता 168 4 चौक 16 4 दुनी 8 42 चौक म्हणजे 4 गुणिले 42 42 चौक 68 बरोबर. या ठिकाणी कर्णी चिन्ह दोघांना देऊन टाकूया. 42 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 42 म्हणून आपल्याला या ठिकाणी 168 चे वर्गमूळ याचं सोपं रूप 2 वर्गमुळात 42 हे मिळतं. ओके, अशा पद्धतीने हा आपला सोपं रूप देण्याचा चौथा प्रश्न होता. लगेचच आता आपण पाहणार आहोत पुढचा 5वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता या कर्णी संख्या दिलेल्या आहेत त्यांच्यामधला आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. कर्णी मधील लहान मोठेपणा ठरवत असताना त्या कर्णीची कोटी सारखी असावी लागते आणि लहान मोठेपणा कर्णीचा ठरवत असताना कर्णिस्थ संख्येवरून ठरवला जातो. ज्या कर्णी संख्येची कर्णिस्थ संख्या मोठी ती दुसरीपेक्षा मोठीच असते. लक्षात आलं का? तर आपण याच्यामधला लहान मोठेपणा कसा दाखवला जातो तो आता पाहूया. तर सुरुवातीला या ठिकाणी 7 वर्गमुळात 2 बरोबर. ही कर्णी आता मी कशी लिहितोय बघा. वर्गमुळात 2 गुणिले 7 चा वर्ग म्हणजे आतमध्ये संख्या न्यायची, बाहेर असणारी आतमध्ये न्यायची. त्या आतमध्ये जात असताना कर्णीची कोटी किती आहे तर 2 म्हणून तिचा वर्ग झाला. ओके, 2 गुणिले 7 7 49 बरोबर. कर्णी चिन्हात आता 92 18 8 हाच्याला 1 बेचोक 8 आणि 1 9 49 दुनी 98 हे आपल्याला याला आपण 1 समजूया. पुन्हा दुसरी कर्णी संख्या घेऊया 5 वर्गमुळात 3 बरोबर. या ठिकाणी सुद्धा वर्गमुळात 3 आहेच गुणिले हे 5 आतमध्ये न्यायचं म्हणजे कर्णीची कोटी 2 असल्यामुळे 5 चा वर्ग होतो. त्याच्यानंतर पुढे 3 गुणिले 5 चा वर्ग 25 बरोबर. या ठिकाणी 25 त्रिक 75 मिळतं. ओके, हे आपल्याला 2 मिळालं. येथे आता येथे आपल्याला काय आढळून येते बघा. तर कर्णिस्थ संख्या वर्गमुळात 98 आणि ही 75 आहे म्हणजे मोठी कोणती 98. येथे 98 ग्रेटर दॅन 75. 98 ही संख्या 75 पेक्षा मोठी आहे म्हणून वर्गमुळात 98 ग्रेटर दॅन वर्गमुळात 75 आणि म्हणूनच वर्गमुळात 98 कुठल्या कर्णीची ती संख्या मिळालेली आपल्याला 7 वर्गमुळात 2 ही मोठी आहे कुणापेक्षा 5 वर्गमुळात 3 पेक्षा. लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण कर्णीच्या मधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. चला तर मग आता आपण दुसरं उदाहरण बघूया. इतर पूर्णपणे कर्णिस्थ संख्याच आहेत, कोटी सारखी आहे, कोटी दोघांची सारखी आहे पण कर्णिस्थ संख्येवरून आता आपल्याला या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवायचा आहे. येथे कोटी समान आहे, दोघांची कोटी कशी समान आहे बरोबर. परंतु इथं काय आढळून येते आपल्याला 247 ही संख्या 274 पेक्षा कशी आहे लहान आहे. 247 274 पेक्षा लहान आहे म्हणून वर्गमुळात 247 ही कर्णी लहान आहे वर्गमुळात 274 पेक्षा. ओके, त्याच्यानंतर जाऊया आपण पुढे. इथं या कर्णी चिन्हाच्या बाहेर असणारी संख्या आतमध्ये न्यावी लागणार आहे. फक्त हिच्यासाठीच आपल्याला प्रयोग करायला लागणार आहे. 2 वर्गमुळात 7 बरोबर. वर्गमुळात आता मूळचा आहे 7 गुणिले कर्णीची कोटी 2 म्हणजे 2 आत जाणार आणि त्याचा वर्ग होणार बरोबर. कर्णी चिन्हात 7 गुणिले 4 बरोबर वर्गमुळामध्ये मिळतं आपल्याला 28. ओके, हिची काय आपल्याला संख्या मिळाली वर्गमुळात 28 आहे. किती वर्गमुळात 28. येथे वर्गमुळात 28 बरोबर वर्गमुळात 28 आहे होय का नाही. या वर्गमुळात 28 बरोबर ही वर्गमुळात 28 आहे म्हणून 2
वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 28. म्हणजे या दोन्ही करणी कशा आहेत? सारख्या आहेत. आता आपण जाऊया इथं पुढं. 5 वर्गमुळात 5 बरोबर करणीस्थ संख्या 5 आहे, तिला गुणिले काय होणार आहे? ती बाहेरची असणारी आत जाणार आहे. करणीची कोटी 2 असल्यामुळे याचा वर्ग होणार आहे बरोबर करणी चिन्हामध्ये 5 गुणिले 25 बरोबर करणी चिन्हामध्ये 25 पाचा 125 125 याला आपण 1 समजूया. पुन्हा 7 वर्गमुळात 2 आहे बरोबर या ठिकाणी मूळचं 2 आहे गुणिले 7 आत जाणार म्हणजे 7 चा वर्ग होणार बरोबर या ठिकाणी 2 गुणिले 7 7 49 बरोबर वर्गमुळात 49 दोन्ही 98. इथं आपल्याला हे दुसरे संख्या मिळते. इथे आपल्याला काय आणून येतं या तर 125 ग्रेटर दॅन 98. ओके म्हणूनच वर्गमुळात 125 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? वर्गमुळात 98 पेक्षा. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? वर्गमुळात 125 कोणाची मिळाली संख्या? 5 वर्गमुळात 5 या करणीची ग्रेटर दॅन दुसरं काय येणार आहे? सॉरी 7 वर्गमुळात 2. ओके हा आपल्याला या ठिकाणी करणीचा दाखवतेपणा मिळतो. आता जाऊया आपण पुढे. इथं आता 4 गुणिले वर्गमुळात 42 आहे बरोबर करणीची कोटी काही सारखीच आहे. मग आता करणीस्थ संख्या मूळची तर 42 आहे गुणिले हे 4 आत जाते म्हणजे 4 चा वर्ग होणार बरोबर या ठिकाणी 42 गुणिले 4 चा वर्ग 16 बरोबर. आता हा गुणाकार लिहूया. 16 दोन्ही 32 अशी 2 आच्याला 3 16 चौक 64 आणि 3 67. ओके याला आपण 1 समजूया. त्याच्यानंतर 9 वर्गमुळात 2 बरोबर या ठिकाणी मूळची करणीस्थ संख्या 2 आहे गुणिले आत न्यायचा 9 ला म्हणजे 9 चा काय होणार आहे? वर्ग होणार आहे बरोबर वर्गमुळात 2 गुणिले नवीन 81 बरोबर करणी चिन्हा खाली बे की बे 82 16 162 याला आपण 2 समजूया. येथे आपल्याला काय आढळून येतं या येथे 672 हे मोठा आहे 162 पेक्षा. म्हणून वर्गमुळामध्ये 672 ग्रेटर दॅन वर्गमुळात 162 आणि म्हणूनच आपल्याला काय म्हणता येईल 672 वर्गमूळ कोणाचा आले 4 वर्गमुळात 42 ही संख्या कर्ण संख्या मोठी आहे कोणापेक्षा 9 वर्गमुळात 2 पेक्षा. ओके अशा पद्धतीने तो आपल्याला मोठेपणा मिळतो. आता आपण पाहूया पुढचं उदाहरण. हे इथं 5 वर्गमुळात 3 दिलेला आहे बरोबर करणी चिन्हात मूळची संख्या 3 आहे 5 ला आत न्यायचा म्हणजे करणीची कोटी 2 आहे म्हणजे 5 चा वर्ग होणार बरोबर एका करणी चिन्हा खाली 3 गुणिले 5 चा वर्ग 25 बरोबर करणी चिन्हात 25 त्रिक 75. ओके हे आपल्याला मिळालं 1. आता हे 9 दिलेलं आहे 9 बरोबर वर्गमुळामध्ये किती होणार? नवीन आत जाणार आहे 9 ला आपण आत न्यायचा म्हणजे 9 चा वर्ग होणार आहे बरोबर करणी चिन्हात नवीन 81 81 चं वर्गमूळ 9. ओके याला मी नाव देतो 2. येथे 1 आणि 2 मध्ये काय आढळून येते आपल्याला 75 हे लहान आहे 81 पेक्षा बरोबर म्हणून वर्गमुळात 75 लेस दॅन वर्गमुळात 81 बरोबर. म्हणूनच आपल्याला काय म्हणता येईल वर्गमुळात 75 कुठल्या करणीची संख्या मिळालेली आहे 5 वर्गमुळात 3 हे लहान आहे कोणापेक्षा 9 पेक्षा. ओके त्याच्यानंतर शेवटी या ठिकाणी आपल्याला 7 बरोबर मला वर्गमूळ चिन्हात मांडायचा आहे म्हणजे 7 7 49. ओके डायरेक्ट लिहितो याला 1 म्हणा. पुन्हा 2 वर्गमुळात 5 आहे बरोबर
वर्गमूळ चिन्हामध्ये मूळची 5 आहे, 2 आत गेलं 2 चा वर्ग झाला बरोबर या ठिकाणी 5 गुणिले 2 चा वर्ग 4 बरोबर 5 चौक 20, याला आपण 2 समजूया. आता 1 आणि 2 येथे 1 आणि 2 मधून काय आढळून येते आपल्याला 49 हे मोठं आहे 20 पेक्षा बरोबर. म्हणूनच वर्गमुळात 49 हे ग्रेटर दॅन वर्गमुळात 20 पेक्षा, आणि म्हणूनच आपल्याला शेवटी काय लिहिता येईल 7 ग्रेटर दॅन 2 वर्गमुळात 5. ओके, अशा पद्धतीनं हा 5वा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे, संख्यांमधील लहान मोठेपणा. ओके, तर सराव संच 2.3 मधील 5 प्रश्नापर्यंत आपण उदाहरणं सोडवलेली आहेत. ह्या व्हिडिओची लांबी वाढायला नको, जास्तीची होईल, म्हणून मी या व्हिडिओमध्ये 2.3 या सराव संचातील पहिले 5 प्रश्न घेतलेले आहेत. उरलेले 4 प्रश्न आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू आपण या सराव संच 2.3 च्या उरलेल्या उदाहरणांसमवेत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.